सुद्धा नक्कीच शौक आहे बैलगाडीची, त्यांना आवड आहे आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येतोय. खऱ्या अर्थानं हे दोन्ही व्यक्ती बैलगाडी प्रेमी आहेत आणि या खारेपाट प्रीमियर लीगसाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येतोय. मनपूर्वक इथे मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान करायचा आहे सन्माननीय नितीनजी केळकर साहेबांचा. त्यांचा इथे सन्मान करण्यात येईल. बॅग अध्यक्ष दादर विभाग काँग्रेस पक्ष मुंबई यांचा इथे नक्कीच सन्मान करण्यात येईल. सन्माननीय नितीनजी केळकर यांचा इथे सन्मान इथे केला जातोय. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की सन्माननीय नितीनजी केळकर साहेब यांनी सुद्धा इथे उपस्थिती दर्शवली आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवली आहे. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते नक्कीच विनंतीस मान देऊन आलेत. तर सन्माननीय नितीनजी केळकर यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. खारेपाट प्रीमियर लीग आणि कोर कमिटीच्या वतीने सन्माननीय अमितदादा यांच्या हस्तेच येथे सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर समाजसेवक दादर मुंबई सन्माननीय अनिलजी मिश्रा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा इथे या व्यासपीठावरती सन्मान करण्यात येतोय. सन्माननीय अनिलजी मिश्रा हे सुद्धा या खारेपाट प्रीमियर लीगसाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा इथे सन्माननीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा अमितदादा नाईक यांच्या हस्ते येथे सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचं. पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय येथे मॅचकडे. या बालवीर हशिवरेच्या मैदानावरती खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 पाहतोय सुयश. धन्यवाद सौरभ. तर पहिलं सत्र चालू आहे जिथे आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती लागल्यात आणि हा ट्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहतोय. अनिश यांच्या बॅटमधून निखिल वरती केलेला प्रहार येतोय या चौकार. 4 धावा. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. यावेळचा स्ट्रोक आणखीन एक इनफिल्ड भेटणारा आणि सरळ पॉइंट आणि कव्हर बाउंड्री लाईनच्या मध्ये जाणारा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. धावा आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 11. यानंतर आपण सन्मान घेणार आहोत याच गावातील रहिवासी सन्माननीय बिपिनजी मोकल यांचा इथे सन्मान घ्यायचा आहे. मी विनंती करतोय सन्माननीय अमितदादा यांना की आपल्या हस्ते सन्माननीय बिपिनजी मोकल यांचा इथे सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर उद्देशजी पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान घ्यायचा आहे. बालवीर हशिवरे मंडळाचे सदस्य यांचा इथे सन्मान घ्यायचा आहे. सुयश. पहिलं षटक संपलंय. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रसाद मोकल गोलंदाजीसाठी आलाय. फटका फसलाय. फटका हवेत आहे. प्रदीप तिथे पोहोचलाय. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला आकाश याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. बिग विकेट मित्र म्हणेन या मॅच मधील. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये हे मैदान डावखुर हाताच्या फलंदाजांसाठी अनुकूल असतं आणि डावखुर हाताच्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवलाय. डीजे. खारच्या मुन्नाने मारला होता लगात. डायरेक्ट जाऊन तो षटकार लागला होता तिकडे. परंतु अगदी रतनबुवा पाटील स्पर्धेमध्ये तुम्ही जर गेलात तर ते दृश्य मी नक्की सांगेन. परंतु इकडे मॅच मध्ये आपण वळूया.
दर्शन कडवे आलाय फलंदाजीसाठी लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती. कर्णधाराला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. तू चल मैं आया हे उदाहरण इकडे कर्णधाराने दिलंय. फलंदाज बाद. यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलं जात आहे. जर या चेंडूवरती विकेट आली तर तब्बल 5,000 रुपयाचं रोख कॅश प्राईज इथे गोलंदाजाला दिलं जाईल. म्हणजे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत लगातार 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्या बॉलवरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज आकाश, दुसऱ्या बॉलवरती संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती दर्शन कडवे याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला. धावसंख्या मात्र तिकडे स्थित आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, परंतु मागच्या या षटकामध्ये म्हणजे चालू षटकामध्ये आपण जर लक्ष टाकलं तर लगातार 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. एक ऑडन बोल्ड आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेटवरती आकाशला बाद केलं होतं. नवीन बॅट आपण पाहतोय अनिकेत म्हात्रे मैदानावरती आला. या वेळचा बॉल इथे छेडखाणी करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे वाईटची मागणी केली आहे, परंतु ही मागणी मात्र पंचांनी फेटाळली. लगातार 3 बॉल आपण जर पाहिले तर योग्य टप्प्यावरती हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाने दाखवली आहे. मांडवकर एक्सप्रेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती वेगाने धावते आहे. आतापर्यंत त्याची गोलंदाजी आपण जर पाहिली तर योग्यच पाहायला मिळाली आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगला खेळला, दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर चांगला खेळ त्याने केला, परंतु याही मॅचमध्ये आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना इकडे थांबून ठेवतोय. यावेळचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावलाय, विकेटची संधी आहे. आणखीन एक फलंदाज अनिकेत म्हात्रे, त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. बिग विकेट, बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. षटकाच्या दिशेने आणखीन एक बॉल आपण पाहतोय डॉट टाकलाय. तब्बल 5 बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. एकही धाव न देता चाललेत. 3 विकेट सुद्धा आलेत. त्यामध्ये 5 बॉल आपण जर पाहिले तर योग्य टप्प्यावरती टाकलेत. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती ओंकार आपण पाहतोय, परंतु त्याला सुद्धा बीट करणारे चेंडू इथे प्रसाद मोकळ हाताळतोय. म्हणजे गोलंदाजीची या गोलंदाजाची वाव इकडे मात्र करावी लागेल. या बॉलचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, झेलची संधी आहे. कॅच 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 पकडली असती तर कदाचित या स्पर्धेमधील विकेट प्लस मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर ते स्वप्नच राहिलंय. कारण क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, एव्हरी कॅच मोस्ट इम्पॉर्टंट इन द मॅच. परंतु तो झेल मात्र इकडे सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर मागच्या बॉलवरती आपण पाहतोय मिळाल्यात तर 2 धावा. 2च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे आणि धावफलकावरती आता धावा होत आहेत त्या म्हणजे 12. स्कोर मध्ये आपण थोडासा बदल करतोय. मागच्या बॉलवरती 2 आल्या म्हणजे धावसंख्येचा आलेख पाहिला तर 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रणित इथे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. प्रणितचा पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे लेग ग्लान्स करत असताना खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती तैनात आहे, परंतु जोपर्यंत अडवेल तदवरती सिंगलच भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने आता धावसंख्या मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पुढे सरकेल. 14च्या घरात पोहोचेल. 14 धावा धावफलकावरती.
3 गडी बाद 14 धावा ही सध्याची परिस्थिती. निशिता एंटरप्राइजेस, करंजादेवी म्हात्रोळी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. या बॉलचा स्ट्रोक प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतून चालला हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पाक, षटकार. वरती टाकलेला हा बॉल, त्याच्यावरती बॅट चालवली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून तो षटकार. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत आहे. नो मॅन स्लॅड मध्ये जाऊन हा चेंडू पडेल. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तदवरती आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती मिळतात. ते थ्रो करण्यापेक्षा अगदी तिसरी धाव सुद्धा जाण्यापेक्षा इथे थांबवलेलं बरं. हे दृश्य तिकडे प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या मात्र आपण पाहतो पुढे सरकली आहे. 22 धावा धावफलकावरती 22, 22ला 3. या षटकातील आतापर्यंत या आपण जर लक्ष टाकलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा हा बॉल हाय 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 अँड यूज इट, 6 रन, षटकार. डीजे मार्गस्थ झाला, डॉट आला. डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावसंख्या पुन्हा एकदा तिकडे थांबली आहे. 28 धावा धावफलकावरती 28. यावेळचा बॉल सोडून दिला. आता मात्र पंच वळतील आणि सांगतील की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धावसंख्या धावफलकावरती लागते. 29 धावा धावफलकावरती 29. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक आपण जर इकडे पाहिलं तर तिसरं चालू आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त धावा होत्या, त्या म्हणजे 13. या बॉलचा स्ट्रोक समोर मारलाय, समोर एक्झिक्यूट केलेला फटका क्षेत्ररक्षक प्रसाद आहे. झेल पकडलाय, चुकी होणार नाहीये कारण झेल अगदी हातात जाऊन पडला आणि ते फलंदाज मैदानाच्या बाहेर. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पारस पाटील आलाय. पारस पाटीलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. 3 षटकांमध्ये 29 धावा, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अगदी खोऱ्याने धावा 16 आल्या, परंतु 1 विकेट सुद्धा आली. ज्या खेळाडूने षटकार ठोकले होते त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला. तर हे शेवटचं षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये धावा किती बनवल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील हे सुद्धा पाहावं लागेल. कारण इथे हे स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल, बॅट अगदी वेगाने चालवावे लागेल. षटकार आले, चौकार आले तर धावसंख्या मितन म्हणेन 4 षटकांमध्ये 40+ लागली धावफलकावरती तर विजयाची किरणं मित्र म्हणेन प्रज्वलित होतील. या बॉलचा चेंडू फटका पुन्हा एकदा हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक इकडे आहे, स्वतः गोलंदाजाने प्रयत्न केले होते परंतु हे प्रयत्न आपण जर पाहिले तर अपयशी ठरलेत. 2 धावा मिळतात आणि 2च्या साहाय्याने इकडे आपण पाहतोय पंच सुद्धा अगदी इथे हे दृश्य तुम्हाला सोशल मीडियावरती सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये व्हायरल होत असताना पाहायला मिळतील. कारण असे दृश्य तुम्हाला गोट्या अंपायरच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळतात. किंबहुना आपण जर तिकडे लक्ष टाकलं तर या बॉलचा बॉल अगदी योग्य टप्प्यावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. कारण चेंडू निर्धाव आला. पहिल्या दिवसामध्ये बलाढ्य अशा अर्णव प्रॉपर्टी संघाने पहिला सामना जिंकला परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
नंतर आता त्यांना तिसऱ्या सामन्यापर्यंत थांबावं लागलं, परंतु त्याच वेळेला निश्चिता एंटरप्राइजेस करंजादेवी म्हात्रोळी हा संघ पहिला सामना हारत असताना लगातार सामना जिंकला त्याने आणि त्यानंतर इकडे खेळण्याची संधी मिळाली आहे, परंतु या वेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सरळ सी मा रे शा पार चौकार. थँक्यू. मैदानावरती डीजे आशू, त्यानंतर मैदानावरती आपण जर पाहिलं तर गुरव सरांची अदाकारी, हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळचा शपल होऊन फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आहे, त्यामुळे इथे सिंगलच घ्यावी लागेल. सिंगलपेक्षा जास्त तुम्हाला मिळणार नाहीये. प्रयत्न केले होते, परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर दुसरा फलंदाज मानायलाच तयार नाहीये. सिंगलच्या सहाय्याने आता धावसंख्या 36 धावा धाव फलकावरती. या षटकातील आपण पाहतोय उर्वरित 2 बॉल अजून येणं बाकी आहे. 7 धावा आतापर्यंत 4 चेंडून मागे पारसने खर्च केल्यात. 1 चौकार, 1 डबल, 1 डॉट, 1 सिंगल, हे दृश्य आपण पाहिलं. फुल टॉस, परंतु फटका इकडे हवेत चाललाय. स्वतः गोलंदाज धावतोय आणि आता पुन्हा एकदा इथे झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झाल्यानंतर आता फलंदाज फ्रेम मध्ये आहे की नाही हे सुद्धा आता पंचांकडे सोपवलं जात आहे. म्हणजे आता तिसरे पंच सुद्धा हे पाहतील की फलंदाज स्ट्राईक एंडवरती फ्रेम मध्ये पोहोचलाय, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण हा डिसिजन सोपवला. ऑन स्क्रीन सुद्धा तो तुम्हाला दाखवला जाईल एपीएच स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. आणि आता फलंदाज आपण जर पाहिला तर आहे OUT, आउट. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. ऑन स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवलं गेलं की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये इन झालेला आहे की नाही आहे, त्यामुळे इथे फलंदाज होतो बाद परतावं लागेल. एक सिंगल भेटेल. संख्या मात्र 37 धावा धाव फलकावरती 37. येणारा शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर मैदानावरती आकाश. शेवटचा बॉल ऑन साइड वरती प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावर तो चेंडू चाललाय सरळ आकाशच्या बॅट मधून. शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा हा आउटस्टँडिंग 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 षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. चला वेळ दवडू नका. दर्शन लवकरात लवकर मैदानावरती चला. हॅलो. तर बघा पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे आता 43 विजयासाठी 44 धावसंख्येचं लक्ष्य आहे. आजचा दिवस संपला की उद्याचा दिवस चालू होईल. ऑन स्क्रीन वरती इक्वेशन आपण पाहतोय 24 बॉल्स 44 रन्स हे इक्वेशन आहे. परंतु आता उद्याच्या सामन्यांकडे सुद्धा लक्ष टाकावं लागेल. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 दिवस दुसरा. गट बी ग्रुप मधून पहिला सामना श्री गणेश सातगर विपक्ष 70 स्पोर्ट्स पेडांबे. म्हणजे एका बाजूला श्री गणेश सातगर संघाचा जर विचार केला तर स्वप्नील म्हात्रे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला 70 स्पोर्ट्स पेडांबे म्हणजे तेजसजी पाटील यांचा संघ. 9:30 वाजता ठीक हा बॉल पहिला बॉल इथे टाकला जाईल, त्यामुळे 9 वाजता रिपोर्टिंग करणं
तुम्हाला गरजेचं आहे. 9 वाजता हा रिपोर्टिंग टाईम आहे तुमचा. 9 वाजेपर्यंत तुम्हाला या मैदानावरती उपस्थित राहावं लागेल. जर 9:30 वाजेपर्यंत तुमचा संघ इथे उपस्थित नसेल, जर दोन्ही संघ उपस्थित नसतील तर दोन्ही संघांवरती ती योग्य ती कारवाई केली जाईल. किंबहुना एक संघ उपस्थित असेल, एक संघाचा कॅप्टन इथे उपस्थित नसेल, तर जो संघ उपस्थित असेल आणि जो संघ उपस्थित नसेल त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल. त्यानंतर दुसरा होणारा सामना मिहान कलेक्शन पेडांबे आणि सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार. मिहान कलेक्शन पेडांबे संघाचा जर विचार केला तर मिहान कलेक्शन पेडांबे म्हणजे हरीशजी सुर्वे यांचा संघ आणि सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार शंकर नामदेव मोकल यांचा संघ यांच्यात दुसरी लढत होईल. तर ज्यांचे कोणाचे प्रतिनिधी ते उपस्थित असतील या चारही संघांचे, तर आपल्याला विनंती आहे ही अनाउन्समेंट आपल्या संघापर्यंत पोहोचवा. 9 वाजेपर्यंत इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना आहे मी अनाउन्समेंट सुद्धा केला, त्यामुळे 9 वाजेपर्यंत तुम्ही इथे उपस्थित राहा. 9 वाजताचा तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चालतोय माझे साथी समालोचक सौरभ भुरे यांच्याकडे. आणि मी आज सुद्धा सांगतोय 70-70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. जरी आयोजकांचा संघ असला तरी सर्वांना शिक्षा समान दिली जाईल याची दक्षता घ्या. ओव्हर टू यू सौरभ भुरे. धन्यवाद सुयश. सन्मान्य अमित दादा पुरस्कृत आद्य नायक प्रतिष्ठान खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवणारा हा सामना असणार आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर रूपम तर नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर निखिल. सुरुवात येथे मात्र एका धावेने केली आहे. जिंकण्यासाठी 44 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने येथे मात्र अल्लाहदायक वातावरण हे निर्माण झालंय ते करंजा देवी मातोळी संघाच्या खेम्यामध्ये. गोलंदाजांना आता मात्र चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्याला नक्कीच जिंकवायचं असेल तर गोलंदाजी चांगलं होणं गरजेचं आहे. फलंदाजांना जर सामना जिंकवायचा असेल तर चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आडत्या गुडघ्यावरती टेकून चेंडूवरती स्वीप मारलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न. चेंडू येते मात्र चौकार. दर्शन पुढे चेंडू घेऊन वन्स अगेन फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडू येईल सीमारेषा बाहेर निखिल पाटीलच्या बॅट मधून. वा बाई वा गुरव सर. षटकार. वा वा. धन्यवाद. निखिलच्या बॅटमधून येथे मात्र अगदी दर्शनीय स्ट्रोक आलाय. पहिल्या षटकामध्ये येथे दबाव टाकलाय. सरासरी होती प्रति षटक 11ची. ती सरासरी येथे मात्र आतापर्यंत गाठली आहे. 3 चेंडूंमध्ये 11 धावा आल्यात. दर्शनला येथे मात्र कमबॅकिंग करणारा चेंडू टाकावा लागणार आहे. यावेळचा चेंडू ड्राईव्ह मारण्यासाठी जरूर प्रवृत्त केलं होतं गोलंदाजाने फलंदाजाला. कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंट असे 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या आतमध्ये आहेत. एक फ्लाय स्लिपमध्ये आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. त्यानंतर एक वाईडिश मिड विकेट म्हणजे काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑन. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा खारेपाट प्रीमियर लीग 2025-26. आज मात्र इंग्रजी वर्षाचा आजचा हा शेवटचा दिवस. या वर्षामध्ये नक्कीच झालेल्या चुका. यावेळचा चेंडू पंचांकडून इशारा आलाय. नो बॉल. येस इट इज नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. प्रत्येक नो बॉल वरती ते फ्री हिट दिली जाणार आहे.
धावसंख्या येथे मात्र 1 ने वाढणार. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 12 धावा. 12 रन्स इन स्कोरबोर्ड. 12 धावा धावफलकावरती आली आहे. राईट अमोर द विकेटने दर्शन गोलंदाजी करतोय. चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडूवरती गॅप शोधली आहे. गॅप शोधून काढली आहे. निखिलची बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. चौकार. यावेळच्या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन म्हणावं तसं होत नाहीये. चेंडू मात्र गेल्या पॉईंटच्या दिशेने. बॅकवर्ड पॉईंट मधला क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचली 23 वरती. पहिलं षटक दर्शनचं महागडं ठरलं. एकूण 22 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या. 44 धावांचं टार्गेट होतं. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. उर्वरित षटकांमध्ये ते मात्र धावसंख्येचा ग्राफ अगदी कमी झालाय. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र कमी आलाय. अजून जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत. त्या म्हणजे 17 चेंडूमध्ये 21 धावा बनवाव्या लागणार आहेत. 17 चेंडूंमध्ये 21 धावा. या मैदानावरचा जर आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तसं पाहिलं तर हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जातं. ओके. निखिलने खेळलेला फटका अगदी संयमाने. क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच ताकद, तुमच्याकडे चांगले स्ट्रोक किंवा नक्कीच की प्रत्येक वेळेला षटकार आला पाहिजे किंवा चौकार आला पाहिजे असं नाही आहे. अगदी क्रिकेट हा मित्रांनो नक्कीच एक माइंडने खेळणारा हा खेळ आहे. राईट अमोर विकेटने मारा करत असताना पुढील चेंडू. यावेळचा चेंडू धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू गोलंदाजाच्या हातातून थोडासा सटकला आहे. चेंडू येते मात्र नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. यस अंपायर. भीमर टाकलाय त्यांनी. धावसंख्या 1 ने वाढेल. 24 वरती पोहोचली आहे. 25 वरती पोहोचली आहे. यावेळचा फ्री हिट बॉल. चेंडू मात्र अगदी बुंध्यामध्ये टाकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल धाव धावफलकावरती वाढेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 26 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 26 रन्स इन स्कोरबोर्ड. 26 धावा. अजून जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. पहिला संघ पोहोचला होता आई भवानी फुपादेवी पाडा. हा संघ येथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय. तत्पुरे येथे मात्र उलटा का फुलटा. निखिल पाटीलच्या बॅटमधून येतोय डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. धन्यवाद. निखिलने ते मात्र अगदी आपला दर्शनीय खेळ सुरू केलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3रा चौकार येथे आलाय. यश सपोळी चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती हुक मारलाय. चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग लेग 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. निखिल पाटीलचा ब्रँडेड असा चौकार.
धन्यवाद. 34 रन्स, 34 धावा. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. निखिलने पुन्हा एकदा फटका अगदी त्याच दिशेने खेळलाय. चेंडूला गॅप निवडले, गॅप शोधून काढली आहे. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकलेत निखिल पाटीलने. वेल डन, व्हेरी वेल डन. चौकार डीजे. धन्यवाद. आता मात्र फक्त 6 धावांची आवश्यकता असणार आहे. एक विनिंग स्ट्रोक रूपम मात्रेच्या बॅटमधून येथे विनिंग स्ट्रोक निघणार का? वैयक्तिक 3 धावांवरती रूपम मात्रे खेळत आहेत. अवघ्या रूपम मात्रेकडे सुद्धा क्षमता आहे. सलामीवीर म्हणून प्रत्येक मॅचमध्ये त्यांना पाचारण करण्यात आलंय. हॅट्रिक घेतली तर आकाशसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक निवृत्ती पाटील यांच्याकडून आलंय. यावेळच्या चेंडूवरती गलीमध्ये चेंडूला मारलाय, डायरेक्ट हिट. येथे मात्र एकच धाव मिळेल. षटकार मारून जर सामना जिंकवला तर संघाचे ओनर अजिंक्य पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. बघा, अजिंक्य पाटील या मॅचसाठी थोडेसे थांबले होते, कारण त्यांना माहिती आहे की या मॅचमध्ये आपल्याला विजय खूप महत्त्वाचा आहे. आता मात्र पारितोषिक त्यांच्या नक्कीच कडून आलंय. अजिंक्य पाटील, क्रिकेट आणि त्यानंतर पारितोषिक, हे जणू काही समीकरण आहेत, नेहमी पाहायला मिळतं. निखिलने येथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत. दर्शनकडून येथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. धावसंख्या मात्र एकच मिळेल. 40 धावा धावफलकावरती. बक्षीस कंटिन्यू आहे. षटकार मारून येथे सामना जिंकवायचा आहे. 3000 रुपये. चला, प्राइज येथे मात्र वाढलंय. अंपायर सांगतायत की नक्कीच येथे कॅच ड्रॉप झालाय. 3000 रुपयांचं कॅश प्राइज षटकार मारून जिंकवला तर. यावेळच्या चेंडूवरती फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये. येथे मात्र एकच धाव मिळेल. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 3000 रुपये. निखिल 2000 वरून 3000 रुपये. षटकार मारून सामना जिंकवला तर 3000 रुपये अजिंक्य पाटील. या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. निखिलने पहिल्या ओव्हर्स पासून येथे मात्र केलेली जी अगदी दणक्यात सुरुवात. आकाश गोलंदाजीसाठी आला. चांगली गोलंदाजी आकाश करतोय, परंतु स्कोरशीट वरती लागलेल्या धावा. षटकार मारून जिंकवला तर 5000 रुपये. बोर्ड घेतला तर 2000 रुपये. आणि या चेंडूवरती आलाय 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 षटकार. तब्बल या षटकारासाठी अजिंक्य पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं प्राइज होतं, आणि ते अजिंक्य पाटील हे नक्कीच देतील. अप्रतिम येथे फटका. निखिल पाटीलचा विनिंग स्ट्रोक, आणि आपल्या संघाला येथे मात्र त्याने नक्कीच सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलंय. तत्पूर्वी येथे मात्र दिवसभर खऱ्या अर्थानं कुणाल गेल्यानंतर ज्याने एक चांगली कामगिरी निभावली. श्रद्धान पाटील यांनी आज दिवसभर चांगल्या रीतीने गुणलेखनाचं काम केलं, त्याबद्दल त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतोय सन्माननीय अमित दादा नाईक यांना की आपल्या हस्ते श्रद्धान पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे, सन्मान स्वीकारायचा आहे. श्रद्धान, खरंच खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं काम येथे केलं. चांगलं काम येथे खऱ्या अर्थानं तुम्ही निभावलं, कारण गुणलेखक खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो, महत्त्वाचा घटक असतो. त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि षटकार मारून जिंकवल्याबद्दल 5000 रुपयांचं कॅश प्राइज अजिंक्य पाटील यांनी दिलंय. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. श्रद्धान पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. वेल डन श्रद्धान. मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर ओ टू यू सुयश.
तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तब्बल 40 धावांची खेळी करणारा निखिल पाटील ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. आपण दादांच्या शुभ हस्ते हे एका षटकारासाठी लागलेलं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते आपण निखिलला देणार आहोत. तब्बल 40 धावसंख्येची खेळी आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह सामनावीर आणि सन्मान चिन्ह आपण देऊन निखिलचा इथे सत्कार करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी सौभाग्यवती पेडांबे गाव पंचायतच्या उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे आरतीताई आणि त्यानंतर एक सन्मान चिन्ह देऊन आपण मॅन ऑफ द मॅच असणाऱ्या खेळाडूचा इथे सत्कार करतोय. रोख रक्कम तब्बल एका षटकारासाठी 5,000, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्यानंतर दादांच्या माध्यमातून हे जे आकर्षक सन्मान चिन्ह बनवलं गेलं ते सन्मान चिन्ह देऊन येथे खेळाडूचा गुणगौरव केला जातोय. धन्यवाद निखिल. बघा पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. उद्याच्या दिवसामध्ये होणारा पहिला मॅच असेल. एका बाजूला श्री गणेश सादगर तर दुसऱ्या बाजूला 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. या दोन संघांमध्ये उद्याच्या दिवसातील पहिला सामना होईल 9 वाजता. ठीक 9 वाजता उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल. 9 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे. 9:30 वाजता सामना चालू केला जाईल म्हणजे 9:30 वाजता परफेक्ट 9:30 वाजता पहिला बॉल इकडे पडला जाईल. त्यामुळे विनंती करतोय श्री गणेश सादगर आणि 70-70 स्पोर्ट्स पेडांबे आपल्याला हा अगदी शेवटचा पुकार म्हटला तरी चालेल. उद्या ठीक 9 वाजता तुम्ही इथे हजर राहणं गरजेचं आहे. 9:30 वाजेपर्यंत उद्याची मॅच चालू होईल. दुसरा सामना असेल मिहान कलेक्शन पेडांबे आणि सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार या दोन संघांमध्ये होणारा उद्याच्या दिवसातील दुसरा सामना असेल. आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारे दोन संघ आपण पाहतोय. पहिल्या 2 सामने जिंकणारा जय भवानी पुपादेवी पाडा तर त्यानंतर पहिला सामना जिंकत असताना दुसरा सामना पराभवाच्या छायेत गेल्यानंतर तिसरा सामना जिंकत असताना अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाने आपण पाहतोय सुपर 8 मध्ये प्रवेश केला. तर पुन्हा एकदा या दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार. आणि जे संघ आज या खारेपाट प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसातून बाहेर गेलेत, या लीग पासून बाहेर गेलेत, त्यांना सुद्धा येणाऱ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी इथेच थांबतो आणि आजचा दिवस इथेच संपला असं जाहीर करतो. भेटूया उद्याच्या दिवसात. धन्यवाद.